नमस्कार मैत्रिणी, अक्षाट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। 2 व्हिडिओमध्ये बराच गॅप पडतो आहे। सुट्ट्या चालू आहेत, सगळे पाहुणे घरी आलेले आहेत। जॉबमुळे किंवा घरातल्या कामामुळे ते वेळ मॅनेज होत नाही आणि संध्याकाळी 6च्या नंतर लाईट इथे नसते। शक्यतो सगळे व्हिडिओ मी रविवारची किंवा संध्याकाळी 6च्या नंतर करते, पण आता लोड शेडिंग चालू झालं आहे गावी, त्यामुळे 6 वाजल्यापासून रात्री 9:30 पर्यंत इथे लाईट नसते, त्यामुळे व्हिडिओ करता येत नाही आहेत। त्यामुळे हा गॅप झालेला आहे, त्याबद्दल सॉरी। कोणीही प्लीज अनसबस्क्राईब होऊ नका, कारण की ही बरीच वर्षाची मेहनत आहे। तुमच्या अनसबस्क्राईब केल्यामुळे ते शून्य जाऊन उभं राहण्यासारखं काम आहे, त्यामुळे प्लीज अनसबस्क्राईब कोणीही करू नका। थोडा वेळ लागतो आहे, पण चांगल्या डिझाईन तुमच्यापर्यंत पोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करते आहे। ओके, आज आपण आता हल्ली जे ट्रेंड निघालेला आहे, केसाचे बो म्हणा किंवा क्लिप म्हणा, उलनचे हे जास्त प्रमाणात निघाले आहे आणि त्याची कमी वेळेत आणि इन्कम सोर्ससाठी सुद्धा ह्या खूप छान पर्याय आहे। तोच मी एक छोटे पॅटर्न दाखवणार आहे, जेणेकरून ते तुम्ही तयार करून तुम्ही स्वतःही विकू शकता, इन्कम सोर्स आपला चालू करू शकता। ओके, मोठं काही करायच्याऐवजी छोट्यातनं सुरुवात केली की ते बरंच आपल्याला थोडाफार हातभार लागतो। एक प्रत्येक बाईला माहिती असते की थोड्याशा पैशाची किंमत काय असते ते, त्यामुळं आपण हे पॅटर्न मी एक छोटे शिकवत जाणार आहे आता, जेणेकरून मला कमी वेळेत तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवता येतील। ओके, अजून एक छोटासा प्रॉब्लेम आहे, छोटा नाही जरा बरं मोठा प्रॉब्लेम आहे। माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ डाउनलोड होत नाहीत। आज शनिवार आहे, आज मी व्हिडिओ डाउनलोड करून चॅनलवर टाकला तरी तो उद्या रविवारी किंवा सोमवारी व्हिडिओ पडतो, त्यामुळे प्लीज त्या ऑलरेडी व्हिडिओ करायला लेट होतो आणि परत तो व्हिडिओ चॅनलवर पडायला लेट होतो। मोबाईल दुरुस्ती करायला टाकला होता, पण तो काय होईना, त्याचा काही इश्यू झाला आहे काय कळेना त्यालासुद्धा। सो मी हा व्हिडिओ शनिवारचा करते, मला एवढंच सांगायचं आहे। ओके, मी हा बोसाठी लाल रंग घेतलेला आहे। लाल कलर बेस्ट आहे, शक्यतो लालच कलर घ्या, छान दिसतो तो। आणि हे छोटे क्लिप्स मिळतात, 5-5 रुपयाला क्लिप असतात, ते फार छोटे क्लिप आहेत। ओके, ते यूज करायचे आपण। सुरुवातीला काय करायचं, सुई घेतलेली आहे 1.10 mm ची, ही वेगळी सुई आहे, मी आधी सांगितलेलं आहे। मी पूर्ण सेट घेतलेला आहे, त्यातली ही एक सुई। ओके, जेणेकरून जरासा आकार कमी व्हावा, कारण की ह्याचं जे तोंड आहे ते लहान आहे, तुम्ही बघू शकता। एकच मिनटं, आता आपल्याला काय करायचं आहे, 4 साखळ्या घ्यायच्या आहेत, 1 2 3 4। ओके, आणि पहिल्या साखळीत खांब घालायचा आहे। बघा, हा एक राऊंड तयार झाला। ओके, पुन्हा 3 साखळ्या, 1 2 आणि 3। पुन्हा ही जी साखळी आहे त्या साखळीत आपल्याला खांब विणायचा आहे। ओके, हा दुसरा राऊंड। पुन्हा 3 साखळ्या, 1 2 3। पुन्हा खांब विणायचा आहे। हे 3 झाले, असे आपल्याला 20 तयार करायचे आहेत। तुम्हाला साईजवरनं डिसाईड करायचं की मोठ्या मुलींना करायचं असेल तर 20 साईज ठीक आहे। 9वी 10वीच्या किंवा 8वी 7वी 8वीच्या मुलींसाठी करायचं असेल तर 15 घ्यायची, आणि एकदम जे छोटे आहेत त्यांच्यासाठी करायचं असेल तर 5-7। ओके, असे राऊंड तयार केले तरी चालतील। हा पॅटर्न आपण ज्यावेळी कन्यापूजन करतो त्यासाठी सुद्धा लहान मुलींना द्यायला खूप सुंदर पर्याय आहे। संक्रांतीला सुद्धा छान आहे पर्याय हा, त्यामुळे नक्की करा। असे 20 राऊंड तयार करायचे, 1 2 3 केलेले आहेत, आपण 20 राऊंड तयार करून घेऊया। असे आपले राऊंड तयार झालेले आहेत, हे बघा। ओके, असे राऊंड तयार केलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, ही साखळी घातलेली आहे, एक साखळी घालायची,
धागा सरळ करायचा, इथे एक मुका खांब, पुन्हा एक खांब, 1 2 3 मधला जो गॅप आहे त्यातला हा मुका खांब काढायचा. पुन्हा त्याच राऊंडमध्ये दुसरा खांब, पुन्हा 1 2 3 हा जो गॅप आहे साखळ्याचा त्यात पुन्हा एक, पुन्हा तिथेच तिसरा खांब, 1 2 3 हा गॅप आहे तिथे असा राऊंड तयार होईल. आता बरोबर मधोमध एक खांब घ्यायचा, पुन्हा 3 साखळ्या, 1 2 3 मधला पेस आहे त्या पेसमधनं हा मुका खांब, पुन्हा पुढच्या राऊंडमध्ये सेम 3 खांब घ्यायचे, मधोमध एक खांब, असे 20ही खांब आहेत त्याला विणत जायचं आहे. अशा पद्धतीने 3 झाले. परत असं प्रत्येक राऊंडमध्ये 3 खांब घालून मधोमध एक खांब घालायचा आहे. असं पूर्ण 20 राऊंड जे आहेत ते पूर्ण करून घेऊया. ठीक आहे, हे असं तयार झालेलं आहे. ओके, आता काय करायचं, हे राऊंड करायचं आणि गमने चिटकवून टाकायचं. हे राऊंड करून घेतल्यानंतर हे असं दिसेल आणि ह्याला काय करायचं आहे, चिटकवायचं हे प्रत्येकीला आणि हा जो क्लिप आहे त्या क्लिपला इथे चिटकवून टाकायचा. ओके, म्हणजे हा लहान मुलांसाठी किंवा मोठ्या ह्याच्यासाठी. मुलीनं माझ्या मला वाकडा तिकडा करून टाकला. ओके, इथे असं चिटकवून टाकायचं. ओके, आणि मग व्यवस्थित हे दिसतं. हे फूल तुम्ही तोरणासाठी सुद्धा वापरू शकता. आपण प्रत्येक पॅटर्नचा जो दाखवते त्याच हिशोबानं विचार न करता अजून ती कल्पना, ती डिझाईन आपल्याला वेगळा कशात वापरता येईल हे नक्की ट्राय करायचं. याचा रुमालसुद्धा आपण करू शकतो. प्लेन रुमाल करायचा आणि मधोमध हा असा पॅटर्नमध्ये फूल चिटकवलं तरी सुपर्ब दिसतं. छान व्हाईट कलरमध्ये प्लेन रुमाल करायचा आणि तो मध्ये हे फूल चिटकवायचं तरी छान दिसतं. तोरणामध्येही हे पॅटर्न छान दिसेल. मला एका मॅडमने सांगितलं आहे तोरणाची डिझाईन टाका. तोरणाचा बेसिक तयारी मी करते आहे, जेणेकरून व्हिडिओ तुम्हाला पटकन दाखवता येईल कमी वेळेत. ओके, हे फूल कसं वाटलं आणि हे केसात घातल्यानंतर कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवते. ओके, हे अशा पद्धतीने दिसतं. ओके, अतिशय सुंदर. हल नकोस बाळा. आणि केस असा चढकवला आहे आणि अतिशय सुंदर दिसतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. फूल आवडलं तर लाईक करा, शेअर करा. ह्यामध्ये आपण अजून पॅटर्न बघणार आहोत, त्यामुळे नक्की हे करा. ओके, बाय. ओके, बाय.